मायक्रोन्यूट्रियन्स आपल्या आरोग्यासाठी काय महत्व आहे. अगदी छोट्या प्रमाणामध्ये लागणारं काही मिलीग्रॅम अशी त्यांची क्वांटिटी आपल्या शरीराला गरज असते, परंतु त्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आपल्याला काय काय हेल्थ चॅलेंजेस करावे फेस करावे लागतात. आणि त्याचबरोबर ते आपल्या आरोग्यासाठी काय काम करत असतात, आपल्या शरीरामध्ये त्याचा काय रोल आहे मायक्रोन्यूट्रियंटचा, त्याबाबत आज आपण बघणार आहोत. आता हे जे आपले न्यूट्रियंट्स जे आहेत तर ते दोन प्रकारचे असतात, मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स असं दोन भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्या किती क्वांटिटी मध्ये ते लागतात त्या प्रमाणानुसार कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. थोडक्यात बघूयात. कार्बोहायड्रेट्स फॉर इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेट लागतात. आपण जे काम करतो रोजचं, आपली जी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे तर त्याच्यासाठी इन्स्टंट एनर्जी देण्याचा स्रोत जो आहे तर तो कार्बोहायड्रेट आहे. जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा काहीतरी कार्बोहायड्रेट युक्त आपण पदार्थ खाल्ले तर आपल्याला पटकन एनर्जी येते. त्याचबरोबर प्रोटीन जो आहे, प्रोटीनचा रोल जो आहे तो ग्रोथ आणि रिपेअरिंग साठी, आपल्या शरीरातल्या मसलची सेल्सची ग्रोथ होण्यासाठी आणि रिपेअरिंग जी झीज होत असते आपली शरीराची ती झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन आपल्याला आवश्यक आहे. आणि फॅट जे आहे त्याचा सुद्धा खूप महत्वाचा रोल आपल्या शरीरामध्ये आहे. त्याचबरोबर फॅट जे आहे तर त्याच्यातली जी एनर्जी आहे तर ती लॉंग टाइम नंतर यूज केली जाते. स्टोर्ड एनर्जीचा तो स्रोत आहे. तर या पद्धतीने कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट्स आपल्या शरीरामध्ये जेवढं आवश्यक आहे त्याच पद्धतीने मायक्रोन्यूट्रियंट्स हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. फक्त कार्ब, प्रोटीन, फॅट्स वर आपल्याला फोकस करून चालणार नाही, तर सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरात जात आहेत का हे बघणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आता गुड थिंग्स कम इन स्मॉल पॅकेजेस, म्हणजे ज्या गुड थिंग्स असतात तर त्या छोट्या क्वांटिटीमध्ये आपल्याला लागत असतात आणि त्यात तरी त्याचं महत्व हे खूप मोठं असतं. म्हणतात ना छोटा पॅकेज बडा धमाका असं काहीतरी. तर ते गुड थिंग्स कम इन स्मॉल पॅकेज म्हणजे खूप कमी प्रमाणात लागणारे मायक्रोन्यूट्रियंट्स पण त्याचं महत्व जे आहे ते खूप मोठं आहे. येस. जर तुम्ही असं नाही की तुम्ही फॅट आहात म्हणूनच तुम्हाला मायक्रोन्यूट्रियंट्सची गरज आहे किंवा विटॅमिन्स मिनरल्स, तब्येत तुमची वीक आहे म्हणूनच घ्यायचं. आजारी पडल्यानंतर जो विकनेस येतो तो भरून काढण्यासाठी फक्त मायक्रोन्यूट्रियंट्स लागतात किंवा विटॅमिन्स मिनरल्स लागतात असं नाहीये. जेव्हा आपण आजारी पडतो, विकनेस खूप येतो, डॉक्टर आपल्याला मल्टीविटॅमिनच्या वगैरे औषधं देतात किंवा टॅबलेट देतात, पण ते फक्त आपल्याला तेवढ्या काळापुरतं नाही लागत. आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्सची म्हणजे विटॅमिन्स मिनरल्सची गरज ही रोज असते, म्हणजे रोज आपल्या शरीराला त्याची गरज असते. आता तुम्ही बघितलं असेल की कोरोनाचा काळ जो होता त्या कोरोनाच्या काळामध्ये बी कॉम्प्लेक्स आणि सी विटॅमिनचे गोळ्या द्यायच्या. तर त्याचंही कारण आहे आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी, शरीराची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्सची गरज आहे, विटॅमिन्सची गरज आहे, मिनरल्सची गरज आहे. आता आपण जर बघितलं तर फक्त इंडियात तर डिफिशियन्सी आहेच मायक्रोन्यूट्रियंट्सची. मायक्रोन्यूट्रियंट्सच्या तुलनेत म्हणजे प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेटच्या तुलनेत मायक्रोन्यूट्रियंट्सची, विटॅमिन मिनरलची डिफिशियन्सी ही जास्त प्रमाणात आहे. फक्त इंडियातच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये बरेच लोक हे विटॅमिन्स आणि मिनरलच्या बाबतीमध्ये डिफिशियंट आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना त्यांना फेस करावं लागतं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही सांगू इच्छिते मी की मध्ये अच्युत गोडबोलेंचं एक बुक वाचलं मी, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे विटॅमिन्सवर त्यांचं पुस्तक आहे ते. आणि त्याच्यामध्ये ते जे विटॅमिन्सचे शोध लागलेले आहेत तर ते पहिल्या महायुद्धाच्या काळात लागलेले. बी विटॅमिनचा शोध पहिल्या महायुद्धाच्या काळात लागलेला आहे. तर त्याच्या मागे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहेत, त्यानंतर केव्हा तरी बघूयात आपण. प्रत्येक विटॅमिनचा शोध कसा लागत गेला तर याच्या मागच्या स्टोरी आपण कधीतरी नंतर बघूया. पण खूप म्हणजे जेव्हा गरज निर्माण झाली की एखादा आजार का होतोय तर त्याच्यावर जसं जसं संशोधन होत गेलं तस तसे विटॅमिन्सचे शोध लागत गेले. त्याचबरोबर प्रत्येकामध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या विटॅमिन्सची आणि मिनरल्सची डिफिशियन्सी ही असते. आपण किती म्हणालो की मी हे खातोय, मी ते खातोय, परंतु काही ना काही आपल्या याच्यामध्ये कमी असू शकते. आता जे मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे विटॅमिन्स मिनरल्स ज्याला म्हणतो आपण, तर ते मायक्रोन्यूट्रियंट्सचं क्लासिफिकेशन हे याच्यामध्ये केलेलं आहे. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स मिनरल्स, ट्रेस मिनरल्स असं 4 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता काही विटॅमिन्स हे जे आहेत तर ते वॉटर सोल्युबल असतात म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे असतात. काही विटॅमिन्स हे त्याच्यासाठी फॅट लागत असतं, म्हणजे गुड फॅट. फॅट म्हणजे इथे गुड फॅट आपण गृहीत धरूया. आणि काही मायक्रो मिनरल, मॅक्रो मिनरल्स असतात आणि काही मिनरल्स असतात की जे अगदी खूप कमी क्वांटिटीमध्ये लागत असतात आपल्या शरीराला, तर ते ट्रेस मिनरल. सगळं नाही समजलं तरी चालेल,
परंतु ऐकून घेण्याचा प्रयत्न करा की आपल्याला काय कुठे काय कमी पडल्यामुळे आपल्याला काय होतं. जेवढं समजेल तेवढं. 100% नाही समजलं तरी चालेल, 50% तुम्हाला समजलं तरी पण चालेल, पण ट्राय करा. येस. आता विटॅमिन्स जे आहेत तर ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि मिनरल्स जे आहेत ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. तर मिनरल्स जे आहेत, मिनरल्स म्हणजे आपलं जे आयर्न, कॅल्शियम, कॉपर, सोडियम वगैरे हे जे आहेत ते मिनरल्स आहेत, याच्यामध्ये येतात. तर ते मिनरल्स जे आहेत तर ते उष्णतेमुळं, ऍसिडमुळं किंवा हवेमुळं कुठलीही तरी प्रक्रिया होऊन ते कुठलीही प्रक्रिया होऊन ते ब्रेक होत नाही. म्हणजे ते ऍज इट इज राहत. पण विटॅमिनचं तसं नाहीये. उष्णतेमुळं किंवा त्याच्यावर कुठली प्रक्रिया झाली ऍसिडची वगैरे एअरच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ते ब्रोक होऊ शकतात. आणि म्हणूनच आपण म्हणतो शिजवलेल्या अन्नामधले विटॅमिन्स काही प्रमाणात का होईना कमी होतात. त्याचं तेच कारण आहे की त्याच्यावर परिणाम होत असतो हीट, ऍसिड आणि एअर. आता आपण बघूया वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत. म्हणजे हे विटॅमिन जे आहेत तर ते पाण्यामध्ये विरघळत आणि हेच कारण आहे की ते पाण्यामध्ये विरघळत असल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये ते स्टोअर केल्या जाऊ शकत नाही. म्हणजे आज दिवसभरामध्ये आपण किती व्हिटॅमिन बी युक्त पदार्थ किंवा व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ घेतले तरी उद्या ते आपल्या कामात येणार नाही, कारण ते लघवी वाटप जास्तीचे जे आहेत तर ते फ्लश होऊन जाणार आहे. त्यामुळं आपली बॉडी जी आहे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी स्टोअर करू शकत नाही. म्हणून या विटॅमिन्सची आपल्याला डेली गरज. आता ह्या विटॅमिन्सचं जे काम आहे तर त्याचं मेन काम जे आहे तर ते आहे एनर्जी निर्माण, एनर्जी प्रोड्यूस करणं. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या पेशींची झीज होत असती तर ती झीज थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला या विटॅमिन बी आणि सी ची गरज असते. त्याचबरोबर रेड ब्लड सेल, आपल्या ज्या लाल रक्तपेशी आहेत तर त्या निर्माण करण्याच्या कामामध्ये सुद्धा विटॅमिन बी आणि सी ची मदत होत असते. मग आता हे विटॅमिन बी आणि सी आपल्याला कुठून मिळतं तर आपण बघू शकता आपल्याकडं मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट आहे, लाईट हर्बालाईटची मल्टीव्हिटॅमिन अँड मिनरल अशा नावाची ही टॅबलेट आहे. तुमच्या जवळ जर असेल तर तुम्ही त्यातले इन्ग्रेडियंट्स बघू शकता की त्यामध्ये किती प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. त्याचबरोबर तुमच्या जवळ जर फॉर्म्युला 1 चेकचा डब्बा असेल सध्या जवळ तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बघू शकता की तुम्हाला त्याच्यामधून व्हिटॅमिन बी आणि सी मिळत आणि खूप सारे व्हिटॅमिन्स मिनरल्स त्याच्यामधून आपल्याला मिळतात. तर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात सोपा स्रोत आहे आपली मल्टीव्हिटॅमिनची टॅबलेट आणि आपला शेक. त्यानंतर आपल्याला होल ग्रेन्स जे आहेत त्यामधून सुद्धा त्यामधून सुद्धा आपल्याला हे विटॅमिन्स मिळतात. म्हणजे जे आपले जे धान्य आहेत त्यातून. त्यानंतर हिरव्या भाज्या त्यामधून सुद्धा मिळतंय. मशरूम याच्यामधून सुद्धा आपल्याला हे विटॅमिन्स मिळतात. आणि आपले गाजरामधून सुद्धा आपल्याला बी आणि सी मिळू शकतो. आता व्हिटॅमिन बी जे आहे तर ते बी कॉम्प्लेक्स म्हणून आपण त्याला ओळखतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते अगदी थोडक्यात बघूया आपण. लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त ऐकून घ्या. येस. व्हिटॅमिन B1 त्याच्या पुढे जे त्याचं नाव जे आहे ते दिलेलं आहे थायमिन. तर या B1चा जो रोल आहे तर तो आहे की कन्व्हर्जन ऑफ न्यूट्रियंट्स इंटू एनर्जी. म्हणजे आपण जे काही न्यूट्रियंट्स आपल्या फूड मधून आपण घेतो तर त्याच्यापासून एनर्जी मिळवण्यासाठी व्हिटॅमिन B1 काम करत असतं. B2चं काम आहे एनर्जी प्रोडक्शन, त्याचबरोबर सेल फंक्शन आणि फॅटचं मेटाबॉलिझम. तर त्याच्यासाठी B2 लागतं. B3 जे आहे तर ते अ, आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्यापासून एनर्जी निर्माण करण्यासाठी ते मदत करतं. त्याचबरोबर B5 ज्याला पेंटॉथॅनिक ऍसिड म्हणतात तर ते फॅटी ऍसिडच्या सिंथेसिस मध्ये ते काम करतं. B6 जे आहे तर ते जे आपलं ग्लुकोज आहे आपल्या अन्नपदार्थांमधून जे ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये जातं की ज्याला आपण शुगर पण म्हणतो तर ते ग्लुकोजचं कार्बोहायड्रेट मध्ये स्टोअर केलेलं जे ग्लुकोज आहे तर त्याच्यामध्ये त्याचा रोल आहे. त्याचबरोबर B7 जे आहे B7 हे फॅटी ऍसिडच्या मेटाबॉलिझम मध्ये वापरलं जातं. आणि त्याचबरोबर अमायनो ऍसिड आणि ग्लुकोज याच्या मेटाबॉलिझम साठी पण B7 काम करत असतं. B9 जे आहे सेल डिव्हिजन म्हणजे पेशींचं जे विभाजन आहे त्यामध्ये महत्वपूर्ण आहे B9, म्हणजे त्याला फॉलेट ऍसिड सुद्धा म्हणतो. त्याचबरोबर B12 जे आहे तर ते रेड ब्लड सेल्स फॉर्मेशन म्हणजे आपलं जे हिमोग्लोबिन जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा B12चा रोल आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रेन फंक्शनिंग साठी सुद्धा B12 आवश्यक आहे. आणि आपली जी नर्वस सिस्टीम आहे तर त्याच्या फंक्शनिंग साठी सुद्धा B12 ची आवश्यकता. आता बी विटॅमिनचं महत्व आता बघितलं आपण. आता व्हिटॅमिन सी जे आहे त्याचा सुद्धा खूप महत्वाचा रोल आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिटॅमिन सी
हे अँटीऑक्सिडंट्स म्हणून सुद्धा काम करतं. त्यालाच व्हिटॅमिन सी मध्ये अस्कॉर्बिक ऍसिड असतं. आणि न्यूरोट्रान्समीटर म्हणजे हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी चा रोल आहे. त्याचबरोबर आपल्या स्किनसाठी जे कोलॅजन आपल्या बॉडी तयार करत असते, तर त्या कोलॅजनच्या निर्मितीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी आवश्यक असतं. आता ब्युटी प्रॉडक्ट्स जे आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन सी वापरलेलं असतं, आणि व्हिटॅमिन सी नावाचं सिरप सुद्धा येतं की जे चेहऱ्यावर वगैरे लावल्या जातात. परंतु माझं सजेशन असं राहील की व्हिटॅमिन सी वरून लावण्यापेक्षा जर आपण आपल्या आहारातून व्हिटॅमिन सी जर घेतलं तर ते जास्त फायदेशीर राहील. तर असं व्हिटॅमिन सीचं हे स्किन हेल्थ साठी सुद्धा महत्वाचं आहे, त्याचबरोबर हार्मोनल हेल्थ साठी सुद्धा आहे, आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स म्हणून सुद्धा ते काम करतं. इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सी ची आपल्याला आवश्यकता आहे. आता जे व्हिटॅमिन सी चे जे स्रोत आहेत, तर नेहमीप्रमाणे आपले मल्टीव्हिटॅमिन तर आहेच आहे, परंतु जे फळं आहेत, लिंबू असेल, लिंबू वर्गीय फळं, संत्रा, मोसंबी, याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहेत. आणि वेगवेगळ्या ज्या भाज्या, फळं, या सगळ्यामध्ये हे व्हिटॅमिन आपल्याला मिळू शकतं. आता दुसरा जो प्रकार आहे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन. आता जे व्हिटॅमिन बी आणि सी आहे ते पाण्यात विरघळणारे आहेत, पण पाण्यात न विरघळणारे असे काही व्हिटॅमिन्स आहेत की जे फक्त फॅट मध्ये विरघळतात. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आपण त्यांना म्हणतो. तर ते आहेत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. हे 4 व्हिटॅमिन आहेत फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. आता यांचं आपल्या आरोग्यासाठी काय महत्व आहे, तर इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला जखम झाल्यानंतर जे आपलं रक्त गोठतं आणि त्यामुळं आतला जो रक्तस्राव आहे तो थांबतो, त्याच्यासाठी ब्लड क्लॉटिंग होणं महत्वाचं आहे. रक्त गोठणं महत्वाचं आहे जखम झाल्यानंतर. तर ते ब्लड क्लॉटिंग साठी हे सपोर्ट करतं. नाहीतर ब्लड क्लॉटिंग जर झालं नाही तर ते जखमेतून रक्त आपलं कंटिन्यू वाहत राहील. तर त्यासाठी महत्वाचं काम हे विटॅमिन्स करत असतात. त्याचबरोबर आपल्या डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन ए लागतं, हे तुम्हाला माहितच आहे. अँटीऑक्सिडंट्स याच्यातून मिळतात आपल्याला. आपलं जे शरीरात जी अंतर्गत सूज येत असते किंवा शरीरा बाहेरून जरी समजा कधी जखम झाली तर ती जी सूज येत असते, तर ते सुजेविरुद्ध काम करण्यासाठी, म्हणजे ती सूज कमी करण्याचं काम जे अँटीऑक्सिडंट्स करतात, ते अँटीऑक्सिडंट प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा हे व्हिटॅमिन्स करत असतात. त्याचबरोबर जे आता आपण याच्या अगोदरचे जे व्हिटॅमिन्स बघितले, वॉटर सोल्युबल बी आणि सी, हे शरीरामध्ये आपल्या साठवले जात नाही. परंतु व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के हे जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत, तर ते आपल्या शरीरामध्ये साठवले जातात. ते आपल्या लिव्हरमध्ये किंवा फॅटी टिश्यूज मध्ये हे व्हिटॅमिन्स हे स्टोअर केले जातात, की जे नंतर आपल्याला उपयोगात. आता हे फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स आहेत ए, डी, के, ते आपल्याला कशातून मिळतात, ते आपली मल्टीव्हिटॅमिनची टॅबलेट अगेन, आणि त्यानंतर आपला शेक, याच्यामधून आपल्याला ऑलमोस्ट सगळेच्या सगळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स सगळे मिळून जातात. त्यामुळं या व्हिटॅमिनसाठी सुद्धा स्रोत महत्वाचा तोच आहे, की जो आपल्याला ते घेतलं की दिवसभर काळजी करण्याची गरज नाही नसता. मग आपल्याला वेगवेगळे पदार्थ शोधावे लागतात की याच्यातून काय मिळेल, त्याच्यातून काय मिळेल, आणि एकाच पदार्थामध्ये सगळे व्हिटॅमिन्स मिळतील याची शक्यता नाहीच आहे, म्हणजे शक्यच नाही ते. तर आल्मंड्स मध्ये सुद्धा यातलं मला वाटतं ई व्हिटॅमिन आपल्याला मिळू शकतं. ई आणि बाकीचे पण काही कमी प्रमाणामध्ये आहेत, पण ई व्हिटॅमिन त्याच्यामधून आपल्याला मिळू शकतं. लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, त्यामधून सुद्धा आपल्याला हे व्हिटॅमिन्स मिळू शकतात. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ ज्याला आपण म्हणतो, त्या रताळामध्ये सुद्धा खूप सारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळं ते सुद्धा आपल्या आहारात त्याचा समावेश करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या ज्या बिया आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हे व्हिटॅमिन्स चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळू शकतात. त्याचबरोबर पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया, त्यामधून सुद्धा मिळतं. आणि सोयाबीन मध्ये सुद्धा हे व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहे. आता ह्या व्हिटॅमिन्सचं आपल्या आरोग्यासाठी काय महत्व आहे, व्हिटॅमिन ए जे आहे, आपण शाळेमध्ये सुद्धा शिकलोय की आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए ची आपल्याला गरज आहे. त्याचबरोबर आपले जे दातांचं आरोग्य आहे, दात जर आपले स्ट्रॉंग ठेवायचे असतील तरी पण आपल्याला व्हिटॅमिन ए ची गरज आहे. आपल्या स्किन हेल्थ साठी गरज आहे. आपलं बोन हेल्थ साठी सुद्धा आणि सॉफ्ट टिश्यू साठी सुद्धा व्हिटॅमिन ए महत्वाचं आहे. आता व्हिटॅमिन डी जे आहे, त्याचा रोल काय आहे, तर आपल्या इम्युनिटी मध्ये पण व्हिटॅमिन डी ची आपल्याला आवश्यकता आहे. आणि व्हिटॅमिन डी ची जर आपल्या शरीरामध्ये कमतरता असेल तर आपण कितीही कॅल्शियम युक्त पदार्थ खाल्ले तर आपलं शरीर ते एक्सेप्ट करणार नाही, कारण व्हिटॅमिन
डी हे कॅल्शियमच्या ऑब्झर्प्शन मध्ये मदत करत असतं. आणि जोपर्यंत शरीरात कॅल्शियमचं ऑब्झर्प्शन होत नाही तोपर्यंत आपल्या हाडांची ग्रोथ प्रॉपर होणार नाही, हाडं आपली स्ट्रॉंग राहणार. तर हा महत्वाचा पार्ट आहे विटॅमिन डी चा. विटॅमिन डी जर नसेल तर कॅल्शियम आपली बॉडी एक्सेप्ट करत नाही आणि मग आपली हाडांचं जे आरोग्य आहे ते बिघडायला लागतं. मग ऑस्टिओपॅरोसिस वगैरे, हाडांची ठिसूळता ही निर्माण व्हायला लागते. आणि थोडंसं जरी पडलं काही झालं की लगेच आपले हाड मोडू शकतात. त्यामुळे हाडं जर स्ट्रॉंग ठेवायची असतील तर विटॅमिन डी आवश्यक आहे. विटॅमिन ई जे आहे तर पुन्हा ते इम्युन सिस्टीमसाठी, आपल्या इम्युन फंक्शनसाठी काम करतं. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स खूप छान हे अँटीऑक्सिडंट्स आहे. त्यामुळं व्हिटॅमिन ई हे आपल्या रोजच्या आहारामध्ये आपलं असलंच पाहिजे. त्याचबरोबर आपले जे पेशींची झीज होत असती तर ती झीज कमी करण्यासाठी सुद्धा विटॅमिन ई ची गरज आहे. आणि अजून महत्वाचं म्हणजे आपल्या स्किनच्या हेल्थसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा विटॅमिन ई जे आहे ते खूप महत्वाचं आहे. विटॅमिन ई जर शरीरामध्ये कमी असेल तर आपली स्किनचं आरोग्य चांगलं राहणार नाही, त्याचबरोबर आपल्या केसांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार. आता जे विटॅमिन के आहे, विटॅमिन के काय काम करतं तर ब्लडची क्लॉटिंग जे आहे म्हणजे रक्त गोठण्याचं काम त्याच्यामध्ये ते मदत करतं. आणि आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी पण महत्वाचं आहे. तर यस, हे जे आपण आपले 6 प्रकारचे विटॅमिन्स बघितले, सहा सहा नाही म्हणता येणार कारण बी 12 चे बरेच प्रकार, बी विटॅमिनचे बरेच प्रकार आहेत, ते सुद्धा आपण बघितले. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स काय आहेत, फॅट सोल्युबल्स काय आहेत. वॉटर सोल्युबल स्टोअर केल्या जात नाही आपल्या शरीरामध्ये आणि फॅट सोल्युबल जे आहेत ते स्टोअर केल्या जाऊ शकतात. आणि आपल्या शरीराला विटॅमिन्सची गरज का आहे, आपल्या शरीरामध्ये काय काय रोल आहे त्याचा, अगदी ब्रेन हेल्थ पासून, इम्युन हेल्थ पासून, आपल्या हाडांची ताकद वाढवण्यासाठी, आपल्या पेशींची झीज कमी करण्यासाठी, प्रत्येक कामासाठी आपले विटॅमिन्स हे यूज केले जातात. अँटीऑक्सिडंट्स म्हणून सगळ्यात महत्वाचं काम करत असतात की जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम करतात. आज आपल्या टोटल आपलं जे आरोग्य आहे तर ते ह्या विटॅमिन्स वर अवलंबून असतं. आपण बघितलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये ज्या गोळ्या दिल्या जायच्या पेशंटला आणि हेल्दी मनुष्याला सुद्धा ते सजेस्ट केलं जायचं की तुम्ही विटॅमिन सी च्या आणि बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घ्या. तर त्याच्या मागचं कारणच ते होतं की ते आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतं, त्याचबरोबर आपल्या शरीराची ताकद सुद्धा वाढवतं. म्हणून हा हे जे विटॅमिन्सचा पार्ट आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि त्याचा स्रोत मी आपल्याला सांगितलेलाच आहे की आपल्याला ते कशामधून मिळतं. तर आपले फूड मधून सुद्धा आपल्याला मिळतं.